सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार, मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यानं कुटुंबीय न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ठिय्या कायम, प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा इशारा. रत्नागिरीत संच मान्यतेचा निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चात मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग. पुण्यात शिक्षक आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा महामोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करा, राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती ही पेंडिंग आहे, ती भरती पूर्ण करा, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा. आदिवासी शिक्षकांना कायम करावा आणि यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. सांगलीत निधीसाठी शिवसेनेकडून जलसमाधी आंदोलन. आंदोलकांची कृष्णा पात्रात उडी. पोलीस आणि रेस्क्यू पथकाकडून आंदोलकांना वाचवण्यात यश आलंय. नदीवरील पूल आणि रस्ता नसल्यामुळे नातेवाईकांचा पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील राजकुंड गावातील घटना. ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती कायम. पुरामुळे आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्गासह 8 मार्ग बंद. दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली. गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यातील सगनापूर गावातील प्रकार. 4 महिन्यांपासून पाईपलाईन फुटलेली असताना प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. बुलढाण्याच्या येळगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा. 5 जणी गंभीर. रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती. पुण्यातील गुडलक कॅफेच्या बंद मस्कामध्ये काचेचा तुकडा, ग्राहकाचा आरोप. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एफडीएच्या टीमकडून गुडलक कॅफेची पाहणी. यासोबतच घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय.